बालब्रह्मचारी ज्योती दिदी यांनी आम्हाला उत्तम क्षमा धर्माबद्दल उद्बोधन करणार आहेत. त्यांच्या धर्मसमूहामध्ये हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमः श्री वरदानाय निर्धूत कलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्या दर्पणायते यद्विद्या दर्पणायते. जय देवादेव आदिनाथ भगवान की जय. 24 भगवान की जय. संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागर जी महामणि राज की जय. परम पूज्य 108 आचार्य भगवान समय सागर जी महामणि राज की जय. समस्त आचार्य संघ की जय. आज षोडशकारणाचा 5वा दिवस, 5वी भावना कुठली? संवेग भावना. आणि दशलक्षण धर्माचा आज पहिला धर्म कोणता धर्म? उत्तम क्षमा धर्म. तर हे धर्म किती दिवसासाठी आहे? कोण सांगणार? किती दिवस करायचे हे धर्म? कायमचं करायचं. मग 10 दिवसच का पूजा करताय? 10 दिवसच का पूजा करायचं? तर ह्या 10 दिवसात म्हणजे ह्या दशलक्षण धर्माला एक महापर्व म्हटलेलं आहे. पर्युषण पर्व एक महान पर्व आहे. ह्या 10 दिवसामध्ये आपल्या आत्म्यावर अत्यंत भक्तिभावपूर्वक पूजा करून ह्या आत्म्यावर आपण संस्कार करायचे. आणि बाकीचे 355 दिवस आपण जे आता ग्रहण करतो ते आपल्या जीवनात उतरवायचं आहे. 10 दिवस जे आपण शिकतो ते बाकीच्या 355 दिवस आपल्याला काय करायचं? आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. ते तर आपलं हे पूजन केलेलं सार्थक होणार आहे. अन्यथा हे पूजन आपलं असंच जाणार आहे. आणि जर हे आपल्याला असं घालवायचं नसेल तर आता जे आपण 10 दिवसामध्ये 16 दिवसामध्ये जे आपण धर्म करतो, ग्रहण करतो, पूजन करतो, भक्ती भावनेनं उपवास करतो, जप तप करतो, तर हे सगळं कधी सार्थक होणार आहे? ज्यावेळी आपण पूर्ण वर्षभराचं आचरण करू. आता बघा एक उदाहरण देतो. एक शाळेत जाणारा मुलगा असतोय, काय तर पूजन भक्ती भावना करायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे आणि वर्षभर पूर्ण आपल्याला त्याचं पेपर लिहायचं आहे. ह्या ठिकाणी मात्र आपलं जरा वेळ आहे. तर आता आज कुठले धर्म आहे? उत्तम क्षमा. आता क्षमा धर्माचं कसं आहे? क्षमा या शब्दाचा मी फोड करतो. क्षम हे काय आहे? संस्कृत शब्द आहे. संस्कृत शब्द क्षम. क्षम प्लस आ हे त्याला उपसर्ग लागलं तर ह्या क्षम प्लस आ बरोबर काय होतंय? क्षमा. तर क्षम या धातूचा अर्थ काय? क्षम म्हणजे पृथ्वी. ज्याप्रमाणे पृथ्वी ह्या मानवाने केलेलं अपराध सगळं आपल्या पोटात घालतंय आणि या मनुष्याला पृथ्वी काय देते? रत्न, 14 रत्नांची प्राप्ती करून देते. तसं एखादा समोरचा मनुष्य कितीही आपल्याला म्हणजे व्यवहारामध्ये दुर्व्यवहार आपल्या संग केला तरी पण क्षमा करायला पाहिजे. म्हणजे जसं की आपल्याला काय पाहिजे? सहनशीलता पाहिजे, शीलता पाहिजे. ज्या व्यक्तीकडे सहनशीलता आहे तीच व्यक्ती क्षमा करू शकते. अन्यथा कोणीही हे क्षमा इतकं सोपं नाही. क्षमा मागणं सोपं आहे पण क्षमा करणं खूप अवघड आहे. का बरं? क्षमा मागणं काय सहजासहजी कोण पण मागू शकतो आपण. पण क्षमा करत असताना कसं बघा, सहजासहजी आपल्या मनातून जात नाही. एखादी व्यक्ती आपल्याला कोणतं काहीतरी म्हटलं तर ते लवकर डोक्यातून जातंय काय? नाही. ज्यावेळी ती व्यक्ती आपल्या समोर येते त्यावेळी आपल्या डोक्यात ते आठवते, ह्या व्यक्तीने मला असं केलं, ह्या व्यक्तीने मला असं म्हटलेलं. असं सारखं प्रत्येक वेळी ते आपल्या डोक्यात येत असते. म्हणताना क्षमा करणं हे खूप अवघड आहे. क्षमा मागायला काही वेळ लागत नाही, ते सहजासहजी होऊन जाते. क्षमा हे कुणाचं? वीरांचं आभूषण आहे. कारण ज्यावेळी
असते, जोपर्यंत आपल्या अंतरंगातून अहंकार निघून जात नाही, इगो आपला निघून जात नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला क्षमा करू शकत नाही. आता क्षमा म्हणजेच काय? क्रोधाचे निमित्त मिळून सुद्धा आपण काय करायला पाहिजे? क्रोध न करणं म्हणजेच काय झालं? क्षमा. आता ह्या क्षमेचे बघा 4 प्रकार आहेत. किती? 4 प्रकार आहेत. पहिला आहे व्यावहारिक क्षमा, दुसरा आहे परिस्थितीवर क्षमा, तिसरा आहे औपचारिक क्षमा आणि चौथा आहे पारमार्थिक क्षमा. आता व्यावहारिक क्षमा म्हणजे काय? व्यवहारामध्ये जाता जाता चुकून पायावर पाय पडलं तर आपण लगेच काय म्हणतो? सॉरी. तर हे झालं व्यावहारिक क्षमा. दुसरं काय? परिस्थितीवर क्षमा. परिस्थितीवर क्षमा म्हणजे काय? एका समोरची व्यक्ती एकदम शक्तिशाली आहे आणि ती आपल्याला म्हणायला, त्या व्यक्तीसमोर आता आपल्याला माहिती आहे की आपलं काय डाळ त्या व्यक्तीसमोर शिजणार नाही, त्यावेळी आपण काय करतो? परिस्थितीवर त्याला म्हणजे कॉम्प्रोमाइज करतो आणि जाऊ दे, क्षमा असू दे, काय चुकलं तरी पण क्षमा कर असं म्हणतो आणि विषय तिथल्या तिथं मिटवतो. हे झालं परिस्थितीवर क्षमा. आता तिसरं कुठलं आहे? औपचारिक क्षमा. औपचारिक क्षमा म्हणजे स्वार्थवर क्षमा. स्वार्थवर क्षमा काय असते? आता जसं मालक आहे, एखाद्या कंपनीचा मालक आहे आणि तिथं काम करणारी व्यक्ती आहे, किती जरी चूक नसलं तरी त्या व्यक्तीला त्या मालकाकडनं बोलून घ्यावं लागतंय, क्षमाभाव तिथं आपल्याला ग्रहण करावंच लागतंय. तर हे झालं स्वार्थवश क्षमा. आता चौथं जे आहे ते पारमार्थिक क्षमा. पारमार्थिक क्षमा म्हणजे काय? खरोखरच आपल्या अंतरंगातनं क्षमा गुण धारण करून आपण एखाद्याला क्षमा करणं, हे झालं पारमार्थिक. म्हणजे काय? तर प्रतिकार करण्याची शक्ती माझ्यात असताना सुद्धा एखादी व्यक्ती मला बोलायला लागल्या तिचं मी तोंड बंद करू शकतो, तेवढी क्षमता माझ्यात आहे, पण मी तसं काही केलं नाही. ती जी बोलायला लागल्या ते मी गपगार सगळं ऐकून घेतलो. तर हे झालं पारमार्थिक क्षमा. म्हणजे कपॅसिटी, म्हणजे क्षमता असताना सुद्धा आपण त्या व्यक्तीला काहीही न बोलणे, ती व्यक्ती जी बोलायला लागल्या ते शांतपणे सहन करणे, हे झालं खरं क्षमा. आता बघा अजून एक गोष्ट यामध्ये आहे की ज्या व्यक्तीवर आपलं खूप प्रेम असते त्या व्यक्तीमध्ये जे दोष असतात ते दोष आपण अगदी सहजपणे स्वीकार करतोय. जाऊ दे, जसं उदाहरण द्यायचं असेल तर आई आणि लहान मुलं किती जर चुका केलं तरी आई काय करत्या? त्या मुलाचं प्रत्येक चुकी आपल्या स्वतःच्या पोटात घालत असत्या, म्हणजे त्या मुलाला ती क्षमा करत असत्या. आणि तेच जर समोरची व्यक्ती आपल्या विरोधात असेल तर त्या व्यक्तीचं लहानातलं लहान चूक सुद्धा आपण सहन करू शकत नाही. जरी अगदी एकदम नॉर्मल चूक जरी असलं तरी आपल्याला ते खूप मोठं वाटत असते, लई राग येते त्याचं. तर हे झालं द्वेष भावनेनं केलेलं, म्हणजे द्वेष भावना आपल्यामध्ये येत असते, ते सहन होत नाही. तर हे असं व्हायला नको. आता यासाठी एक उदाहरण प्रमाण सगळं महाराजांनी काल सांगितलं की एक पती पत्नी असतात, ते काय करतात की नवीन वर्षाची सुरुवात झालेली असते आणि ते ठरवतात
येणार आहे. एवढं बोलून मी इथं थांबतो. सर्वांना जय जय.